वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन आपण अभ्यासले. आता आपण अभ्यासणार आहोत मानवातील लैंगिक प्रजनन, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्यूमन बीइंग. First we study about human male reproductive system. Male reproductive system of humans consists of a pair of testes, various ducts and glands. Testes are present in the scrotum. This is the scrotum. They are outside the abdominal cavity. Testes are outside the abdominal cavity because the function of testes is to produce sperms, and sperms cannot survive at our body temperature, and so to reduce the temperature the testes are present outside the abdominal cavity. Testes contain numerous seminiferous tubules which have germinal epithelium, and because of this germinal epithelium of these seminiferous tubules there is production of sperms takes place by meiosis. Sperm produced in the testes are sent forward through various tubules. Sequence of those tubules is as rete testis, then vas efferens, then epididymis, then vas deferens, ejaculatory duct, and finally the urinogenital duct. As the sperms are pushed forward from one duct to the next, they become matured and able to fertilize the ovum. Seminal vesicle secrete its secretion in the ejaculatory duct. As shown in the figure, you can observe that there is a pair of seminal vesicle and a pair of ejaculatory duct. Both these seminal vesicles secrete their secretions in the ejaculatory duct. This is the prostate gland. The prostate gland and the Cowper's gland, both of them secrete their secretion in the urinogenital duct. Semen is formed of sperms and secretion of all these glands. Semen is ejaculated out through the penis. All the organs of male reproductive system are paired except urinogenital duct, penis and scrotum. सर्वप्रथम आपण अभ्यासणार आहोत मानवी पुरुष प्रजनन संस्था, ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. या ठिकाणी तुम्ही मानवी पुरुष प्रजनन संस्थेची आकृती अभ्यासू शकता. आकृतीत मानवी पुरुष प्रजनन संस्थेत येणारे अवयव दाखवलेले आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम महत्त्वाचा अवयव आपण पाहणार आहोत तो म्हणजे वृषण. यालाच इंग्रजीमध्ये आपण म्हणणार टेस्टीज.
टेस्टीज म्हणजेच वृषण. वृषण हे जोडीमध्ये असतात. वृषणाची एक जोडी मानवी पुरुष प्रजनन संस्थेत आढळते. वृषणाचं कार्य काय तर यामध्ये असंख्य शुक्रजनन नलिका असतात. असंख्य शुक्रजनन नलिका वृषणामध्ये असतात आणि यांच्या मदतीने जननद अधिस्तराच्या पेशीपासून अर्धसूत्री विभाजनाच्या माध्यमातून शुक्रपेशींची निर्मिती म्हणजेच मानवी पुयुग्मकाची निर्मिती वृषणामध्ये होत असते. त्यासोबतच वृषणाच्याच माध्यमातून टेस्टोस्टेरॉन नावाच्या संप्रेरकाची निर्मिती होते. टेस्टोस्टेरॉन नावाचं संप्रेरक हे मुलांना वयात आणण्याचं काम करते. म्हणजेच लहान मुलाचं रूपांतर पुरुषामध्ये होण्यासाठी हे टेस्टोस्टेरॉन संप्रेरक महत्त्वपूर्ण ठरते. वृषणाची जोडी उदरपोकळीच्या बाहेर वृषणकोशामध्ये असते. याला काय कारण आहे तर आत्ताच आपण पाहिलं की वृषण हे शुक्रपेशींची निर्मिती करते आणि शुक्रपेशींना जिवंत राहण्यासाठी 35°C तापमानाची गरज असते. आपल्या शरीराचं तापमान हे सर्वसाधारणपणे 37°C एवढं असतं आणि त्या तापमानाला शुक्रपेशी मरण पावतात. असं होऊ नये म्हणून वृषण हे शरीराबाहेर उदरपोकळीच्या बाहेर असतात. यानंतर आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे पुढचा प्रजनन संस्थेतील महत्त्वाचा अवयव आहे शिश्न. शिश्न हे मूत्र आणि रेत वहन करणारा अवयव आहे. मूत्रजनन वाहिनी ही या ठिकाणी आपल्याला आकृतीत दिसते आहे. ही शिश्नामध्ये इथे उघडलेली आहे आणि यातून मूत्र आणि रेत वाहून नेला जातो. रेत म्हणजेच वीर्य हे शिश्नाच्या माध्यमातून बाहेर टाकले जाते. याबरोबरच विविध वाहिन्या या मानवी पुरुष प्रजनन संस्थेमध्ये असतात. यामध्ये अधिवृषण, नंतर कौपल्स ग्रंथी, शुक्रवाहिनी, पुरस्थ ग्रंथी यासारख्या वाहिन्यांचा समावेश होतो. या सर्व वाहिन्या ह्या कशासाठी आहेत तर शुक्रपेशी या एका वाहिनीतून पुढच्या वाहिनीमध्ये जातात आणि त्या जात असताना हळूहळू त्या परिपक्व होत असतात. म्हणजे शुक्रपेशींचं फलन करण्यासाठी म्हणून या वाहिन्या आहेत. शुक्राशय, पुरस्थ ग्रंथी आणि कौपल्स ग्रंथी या ग्रंथींनी तयार केलेला स्त्राव हा जो आहे हा मूत्रजनन वाहिनीमध्ये सोडला जातो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपण पाहू शकतो. कौपल्स ग्रंथीचा स्त्राव मूत्रजनन वाहिनीत सोडला जातो. पुरस्थ ग्रंथीचा देखील आणि शुक्राशयाचा देखील स्त्राव हा मूत्रजनन वाहिनीमध्ये सोडला जातो. मग यामुळे काय होतं तर या तीनही ग्रंथींचे स्त्राव अधिक शुक्राणू म्हणजेच शुक्रपेशी अशा सर्वांचं मिळून रेत म्हणजेच वीर्य, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणणार आपण सिमेन, हे तयार होतं. पुन्हा एकदा मानवी प्रजनन संस्थेतील अवयवांची ओळख करून घेऊया. हे आहे युरिनरी ब्लॅडर. याला मराठीमध्ये म्हणणार आपण मूत्राशय. त्यानंतर ही आहे इजॅक्युलेटरी डक्ट. देर आर 2 इजॅक्युलेटरी डक्ट्स. तिला आपण मराठीमध्ये म्हणणार स्खलन वाहिनी. नंतर हे आहेत टेस्टीज. त्याला आपण मराठीमध्ये म्हणणार वृषण.
नंतर पेनिस, त्याला आपण मराठीमध्ये म्हणणार शिश्न. हे आहे स्क्रोटम, त्याला मराठीमध्ये म्हणणार आपण वृषणकोश. त्यानंतर टेस्टिसवर असलेलं हे इपिडिडायमिस, त्याला मराठीमध्ये म्हणणार अधिवृषण. नंतर ही आहे युरिनोजेनायटल डक्ट, तिला आपण मराठीमध्ये म्हणणार मूत्रजनन वाहिनी, युरिनोजेनायटल डक्ट. नंतर ही आहे काउपर्स ग्लँड, तिला मराठीमध्ये म्हणणार आपण काउपर्स ग्रंथी. ही आहे वास डेफरन्स, त्याला मराठीमध्ये म्हणणार शुक्रवाहिनी. अशा 2 शुक्रवाहिन्या मानवी प्रजनन संस्थेमध्ये आढळतात. नंतर ही या ठिकाणी आपल्याला दिसते प्रोस्टेट ग्लँड, तिला मराठीमध्ये म्हणणार आपण उरस्थ ग्रंथी. आणि ह्या आहेत सेमिनल वेसिकल्स, त्याला मराठीमध्ये म्हणणार शुक्राशय. अशा प्रकारे ही मानवी पुरुष प्रजनन संस्था आपण आज अभ्यासली. यानंतर आपण अभ्यासूया मानवी स्त्री प्रजनन संस्था, ह्यूमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. Human female reproductive system. In this diagram, you can observe all the organs present in the human female reproductive system. All the organs like oviduct, ovary, uterus and vagina are present in the human female reproductive system. All these are inside the body. This is the ovary. There are 2 ovaries in the human female reproductive system. The function of ovary is to produce ova and secretion of female hormones like estrogen and progesterone. Ovaries are present in the lower abdominal cavity. This is the uterus. Uterus is present in the middle of the lower abdomen. Uterus is mainly for development of fetus and for the health of birth of the child. The function of uterus is development of fetus and help in the birth process. This is the oviduct. The oviduct, it is mainly for transport of ovum to uterus. This tube-like part, it is called as vagina. It is the passage of uterus to outside. Its function is for intercourse and for birth of child. मानवी स्त्री प्रजनन संस्था. मित्रांनो, आकृतीमध्ये तुम्हाला मानवी स्त्री प्रजनन संस्थेतील अवयव पाहता येतील. या ठिकाणी अंडाशय म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला म्हणणार ओव्हरी, अशी 2 अंडाशय आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहेत. अंडाशयाचं कार्य काय तर
मानवी स्त्री युग्मकाची म्हणजेच अंडपेशीची निर्मिती करणे आणि त्याच्या जोडीलाच इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन सारखे संप्रेरक निर्माण करणे. या संप्रेरकांमुळेच लहान बालिकेचं रूपांतर वयात आल्यानंतर स्त्रीमध्ये होतं. अंडाशय, नंतर या ठिकाणी हे आहे गर्भाशय, युटेरस. अंडाशय आणि गर्भाशय यांना जोडणारी ही जी नलिका आहे, या नलिकेला म्हणणार अंडनलिका. मानवी प्रजनन संस्थेमध्ये स्त्रियांमध्ये अशा 2 अंडनलिका पाहायला मिळतात. मानवी स्त्री प्रजनन संस्थेमध्ये अंडनलिकांची जोडी असते. अंडनलिकेचं कार्य काय, तर अंडाशयात निर्माण झालेली अंडपेशी ही गर्भाशयापर्यंत पोहोचवणे, म्हणजेच अंडपेशीचं गर्भाशयापर्यंत वहन घडवून आणण्याचं काम अंडनलिका करतात. युटेरस म्हणजेच गर्भाशय. गर्भाशय हे कशासाठी आहे, त्याचं काय कार्य आहे, तर उदरपोकळीच्या मध्यभागी हे गर्भाशय असतं आणि याचं महत्त्वाचं कार्य म्हणजे गर्भाची वाढ घडवून आणणे. गर्भाची युग्मनज निर्माण झाल्यापासून तर बाळाच्या जन्माच्या वेळेपर्यंत या गर्भाशयामध्येच त्याची पूर्ण वाढ घडून येते आणि म्हणून गर्भाशयाचं कार्य आहे गर्भाची वाढ घडवून आणणे. त्यानंतर खाली हा नलिकेसारखा भाग दिसतोय, याला आपण म्हणणार योनी. योनी हा गर्भाशयाचा बाहेर उघडणारा मार्ग आहे. समागमाच्या काळामध्ये महत्त्वाचा मार्ग आणि तसंच प्रसूतीचा मार्ग म्हणून योनीचं कार्य महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या भागावर आधारित स्वाध्याय यापुढे देत आहे. स्वाध्यायातील प्रश्न सर्वांनी आपापल्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. यासाठी पाठ्यपुस्तकात दिलेला पाठ्यांश आधी वाचायचा आहे, पुन्हा एकदा व्हिडिओ पाहून तो समजून घ्यायचा आणि नंतर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत.